तो वार फुटिंग पर, फास्ट ट्रैक पर वहाँ के उद्योजकों को, इंडस्ट्री को कोई भी किसी बात की तकलीफ ना हो, इसलिए जो भी उपाय करने हैं वो उपाय करने की सूचना मैंने दी है। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. तुमच्या कामाची जागा आणि तुमच्या राहण्याची जागा, वस्तीची जागा याच्यामधली कनेक्टिव्हिटी याला आता एक प्रकारे होर्मुजच्या स्ट्रीटचं असं स्वरूप आलंय. इतकी भीषण परिस्थिती महाराष्ट्रात आली. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. अर्बन कनेक्टिव्हिटी म्हणजेच तुमच्या कामाची जागा आणि तुमच्या राहण्याची जागा, वस्तीची जागा याच्यामधली कनेक्टिव्हिटी याला आता एक प्रकारे होर्मुजच्या स्ट्रीटचं असं स्वरूप आलंय. इतकी भीषण परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. कुठलीही इंडस्ट्रियल इस्टेट तुम्ही काढून बघा, त्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये चोऱ्या माऱ्या, कचरा, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत अपुरे रस्ते, त्या रस्त्यांवरचे जीव घेणे खड्डे आणि तिथे मरणाचा ट्रॅफिक. 8 तास काम करायचं, कामावर यायला 1.5-2 तास आणि कामावर जायला 1.5-2 तास आणि घर तुमच्या कामापासून किती लांब तर 12 ते 15 किलोमीटर. म्हणजे 12 ते 15 किलोमीटर यायला 1.5-2 तास आणि 12 ते 15 किलोमीटर जायला तेवढाच वेळ. मला सांगा, मग माणसाचं आयुष्य हे एक नरक बनणार नाही तर काय? आणि हे कुठे होत आहे तर जिथे तुम्हाला 1,00,000 कोटी, होय 1,00,000 कोटी वर्षाला जीएसटी मिळतोय अशा एका मोठ्या इंडस्ट्रियल हब मधून, एका ऑटो क्लस्टर मधून. होय, मी बोलतोय चाकण बद्दल. गेले काही दिवस चाकण हा विषय महाराष्ट्रात ऐरणीवर आलाय आणि त्यानिमित्ताने मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व इंडस्ट्रियल इस्टेटच्या अनेक उद्योजकांशी बोलण्याकरता म्हणून मी वेळ घेतला. मला हे फक्त चाकण सेंट्रिक नाही करायचंय. चाकणच्या व्यतिरिक्त पुण्याच्या बाजूला तुम्हाला सांगतो, अनेक इंडस्ट्रियल हब्स तयार झाली. भोसरीला तयार झालं याचं कारण तिकडे टेल्को आलेली होती. तळेगाव, कारण इकडे फोक्सवॅगन, त्याच्यानंतर हुंदाई, महिंद्रा असे अनेक उद्योगधंदे तिकडे आले होते. त्याचबरोबर जरा दूर गेलं की साताऱ्याजवळ खंडाळा आहे, इकडे तळेगाव MIDC आहे. या सगळ्यामधून पुण्यामध्ये एक प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण झाला. तिकडे हिंजवडी आणि खराडी याच्यामधून IT उद्योग फोफावला. या सगळ्यामुळे पुण्यातलं एक प्रकारे जीवनमान उंचावलं, लोकांच्या अर्निंग्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली, वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स निर्माण झाले आणि पर्याय काय झाला, मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून शिकलेला ITचा वर्ग किंवा इंजिनियर वर्ग यांचं ड्रीम डेस्टिनेशन काय होतं तर ते म्हणजे पुणे. आणि जॉब कुठला होता तर खराडी, त्याच्यानंतर हिंजवडी किंवा भोसरी MIDC किंवा चाकण. पण प्रत्यक्षात त्यांना हा स्वर्ग तर सोडाच, आज ह्या सर्व इंडस्ट्रियल इस्टेट वरदान आहेत की शाप आहेत अशी परिस्थिती तिथल्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे निर्माण झालेली आहे. आणि तोच विषय आज मला ऐरणीवर घ्यायचा आहे. हे चाकण स्पेसिफिक एक मुद्दा घ्यावा म्हणून फक्त मी आता घेतोय. 1961ला महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य निर्माण झालं, त्याचवेळी गुजरात हे राज्य निर्माण झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याच्या आधी धंदे होतेच, परंतु त्यांचं विकेंद्रीकरण व्हावं याच्याकरता एक सुसूत्रबद्ध अशी योजना आखली गेली आणि अनेक गावांमध्ये इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण झाल्या. त्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये बेसिक सुविधा सरकारने पुरवणं गरजेचं होतं. आता या बेसिक सुविधांमध्ये काय येतं तर इलेक्ट्रिसिटी, वीज, रस्ते, पाणी, कनेक्टिव्हिटी, तिथे रेल्वे जवळ असेल, तिथे बस जवळ असेल, तिथे रिक्षा जवळ असतील, या सगळ्या करता शासनाची गरज होती. आणि मग त्याच्याकरता एक 1 ट्रॅक विंडो, पटापट सगळे क्लिअरन्स, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तशीच ही चाकण MIDC उभी राहिली. पहिल्यांदा 7,000 एकर जागा आणि नंतर पुढे फेज अमुक तमुक वाढत ती आता 12 ते 15,000 एकर पर्यंत गेली. आणि इकडचा जो उद्योग व्यवसाय आहे त्यातल्या काही उद्योग व्यवसायांशी एका पुरवठा करणाऱ्या कंपनीचा प्रमुख म्हणून माझा संबंध आलेला होता आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथले अनेक उद्योगधंदे हे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत. म्हणजे केवळ ते उद्योग करत नाहीयेत तर अत्यंत बहुमूल्य असं परकीय चलन आपल्याला परदेशी चलन आपल्याला मिळवून देत आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ग्रोथ
अनेक कंपन्यांची ग्रोथ इयर ऑन इयर 30% आहे. प्रत्येकाचं जवळपास ऑर्डर बुक फुल झालेलं आहे. अर्थात त्यांच्या डोक्यावर कर्जही आहे, पण ऑर्डर बुक जर तुमचं फुल असेल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी उत्तम असेल तर युअर प्रॉफिटेबिलिटी इज एन्श्युअर्ड. पण इथे प्रोडक्टिव्हिटी येणार कशी? 8 तासात उत्पन्न काढायचं, कामगार 8 तास हजर राहूच शकत नाही. मुळात तो तास दीड तास लेट येतो. आल्यानंतर इतक्या गजबजाटातून गोंगाटातून आल्यानंतर ही इज एक्झॉस्टेड, ही ऑर शी इज एक्झॉस्टेड. मग अर्धा तास त्याला त्याच्या पीकवर यायला लागतात आणि काम सुटायच्या आधी अर्धा तास त्याला घरी जायची धांदल व्हायला लागते. आणि ते एक प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर असतं की आज मी निघतोय तर 5:30 वाजता, 8 वाजायच्या आत मी घरी पोहोचेन की नाही. या सगळ्या मनोवस्थेत असताना त्यांची चिडचिड होणार, बीपी वाढणार आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. या सगळ्याला कारणीभूत काय आहे तर तिथल्या समस्यांकडे अधिकाऱ्यांची बेपर्वाई आणि राजकारण्यांचं झालेलं दुर्लक्ष. काय सोन्यासारखी तुम्हाला सांगतो जागा आहे चाकणची. मी जगात सुदैवाने अनेक देशात प्रवास केलेला आहे. इंडस्ट्रीयल हब आणि रेसिडेन्शियल हब, एज्युकेशन हब इतकं जवळ अशा फार कमी जागा जगात पाहिल्या. चाकण, भोसरी, तळेगाव आर ऍक्च्युली ब्लेस्ड दॅट दे आर व्हेरी क्लोज टू पुणा. एअरपोर्टच्या जवळ, हायवेच्या जवळ. चाकण वॉज अ ड्रीम डेस्टिनेशन फॉर एनी एंटरप्रेन्योर की आपण इंजिनियर व्हायचं, 2-3 वर्ष कुठेतरी नोकरी करायची, एक्सपिरियन्स घ्यायचा, मग कर्ज काढायचं आणि आपण एखाद्या मोठ्या कंपनीचा सप्लायर किंवा त्याचा जॉब कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आणि आयुष्यात 50-100 कोटीचा व्यवसाय पुढच्या 2-3 वर्षात उभा करायचा, मग एक्सपान्शन करायचं. अशी स्वप्न पाहिलेले शेकडो उद्योजक आहेत. त्यांच्या काही जणांचे ट्रेनिंग प्रोग्राम, टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम, कॉम्पिटन्सी मॅपिंग हे सगळं मी करताना त्यांच्या डोळ्यातली ड्रीम्स मला अनेक वर्षापूर्वी दिसत होती. पण आज त्याच डोळ्यात भीती आहे, त्याच डोळ्यात पुढचा हप्ता आम्ही कसा भरायचा ही चिंता आहे. ऑर्डर नाहीये असं नाहीये, ऑर्डर भरपूर आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी. का तर माणसांची वेळ आणि प्रोडक्टिव्हिटी याची सांगड बसता येत नाहीये. लक्षात घ्या, एखादी इंडस्ट्रियल इस्टेट अशी मोठी उभी राहते ना तेव्हा एक गाव वसतं. ज्या वेळेला आकुर्डीमध्ये बजाज आलं ना त्यावेळेला आकुर्डी एक गाव वसलं. मग बजाजमध्ये काम करणारे, मग त्यांचे डिपेंडंट असणारे म्हणजे 1-2 हजार लोक कामाला आली की मग त्यांच्याकडे त्यांना जे सप्लाईज लागतात, मग तिकडे दुकानं येतात, तिथे रेस्टॉरंट्स येतात, मग तिकडे केशकर्तनालय येतात, मग तिकडे अनेक प्रकारच्या गोष्टी येतात आणि एक संपूर्ण गाव वसतं. पण आज इकडे तुम्ही अगदी एखाद्या कंपनीचे मालक असाल आणि 5 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर जरी तुमचं घर असेल तरी जायला तास दीड तास लागतात. त्याच्या खाली जर तुम्ही एखाद्या कंपनीचे जनरल मॅनेजर असाल आणि एक 10 किलोमीटर राहत असाल, 10-12 किलोमीटर, यू स्टील टेक अबाउट 1.5 to 2 hours. आणि जर त्याच्यापेक्षा तुम्ही जॉब कॉन्ट्रॅक्टरवर काम करणारे लेबर असाल तर तुमचे हालाला पारावार नाही. अशा प्रकारची आत्ताची अवस्था आहे. आणि याचं कारण काय? याची कारणं म्हणजे केवळ अधिकाऱ्यांची बेपर्वाई. माझ्यावर ही जबाबदारी कशी नाही हे सांगण्यात धन्यता. माझ्यामुळे झालं हे करायचं नाही. याचं कारण आपल्या हातनं काही चूक झाली तर करिअरवर बट्टा सांगितलाय कोणी? ही रिस्क घ्यायची कशाला? सरकारमध्ये नाही म्हणणं हा शहाणपणा आहे आणि हो म्हणून काम अंगावर घेणं म्हणजे आपला मृत्यूदंड उडवलेला असतो. अशा प्रकारची एक विचित्र सरकारी मानसिकता झालेली आहे. आणि त्यात इकडे तर बऱ्याच अप्रुव्हिंग एजन्सी म्हणजे चाकणची MIDC आहे म्हणून MIDC, मग PMRDA, मग पुणे महानगरपालिका, मग तिथल्या ग्रामपंचायती, मग जवळची आणखीन एखादी महानगरपालिका, मग आणखीन MIDCची अथॉरिटी. या सगळ्यामुळे एक क्लासिक केस ज्याला आपण म्हणू की आम्ही निर्णय घेणार नाही आणि दुसऱ्याचा निर्णय आम्ही चालू देणार नाही. एक बेसिक अम्युनिटी द्यायची गोष्ट असते. त्या बेसिक अम्युनिटी सुद्धा जर आम्ही चौथी अर्थव्यवस्था म्हणून मिळवल्यानंतर देऊ शकत नसू तर मला सांगा ही इंडस्ट्री उभी राहणार कशी? आणि मग लोकांचं जीवन, जे जीवनमान उंचावण्याकरता त्यांनी शिक्षण घेतलं आणि नोकऱ्या घेतल्या आणि तुमच्या पुण्यात आले, त्याचं जीवनमान आज अत्यंत हलाखीचं, स्वर्गाची स्वप्न पाहून आलेले आता इथे नरकात राहतायत अशी अवस्था आहे. त्यामुळे एक्सपान्शन करायचं नाही आणि एक्सपान्शन इथून दूर करायचं. आणि त्यातल्या 20 कंपन्यांनी तर निर्णय घेतला की आता इथून कंपन्या हलवूया आणि साताऱ्याच्या जवळ खंडाळा नावाचं गाव आहे, तिथल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आपण जागा घेऊन तिथे करूया. पण एक लक्षात घ्या, मानसिकता जर बदललेली नसेल ना तर तुम्ही खंडाळ्याला जा, हिंजवडीला जा, खराडीला जा, आणखीन कुठेही जा,
त्याच समस्या येणार आहेत. तिथे पुन्हा अपुरे रस्ते पडतील, पुन्हा त्याच्यावर खड्डे असतील, पुन्हा तिकडे पार्किंगची समस्या आहे, पुन्हा तिकडे इलेक्ट्रिसिटी येणार नाही, पुन्हा पाण्याचा इश्यू आहे. देन द इश्यू ऑफ प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी अँड इलेक्ट्रिसिटी, एव्हरीथिंग विल कम. आज इंडस्ट्री म्हणून तुम्हाला काय पाहिजे असतं, तर आमच्या उद्योजकांना एक सर्टनिटी हवी असते. कोणत्याही परिस्थितीत इलेक्ट्रिसिटी जाणार नाही. पण आज तिकडे काही जॉब वर्क करणारी लोक आहेत, टूलिंग वगैरे करणारी लोक आहेत, आणि टूल अगदी बनवण्याच्या अनेक स्टेजेस असतात त्यातल्या शेवटच्या स्टेजला आलं आणि पटकन त्या जॉबमध्ये घातलेलं असताना इलेक्ट्रिसिटी गेली की झालं, ते जे शेवटच्या क्षणाला आलेलं आहे ते खलास झालं. मग पुन्हा पहिल्यापासून करायचं. मग हा लॉस बेअर कोणी करायचा? मग याची जबाबदारी कोणावर आहे? आणि ज्या शहरामध्ये, पुणे शहरामध्ये 8 आमदार आहेत, मी तुम्हाला विधानसभेची गोष्ट सांगतोय, तुम्हाला 21 त्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार आहेत, त्याच्याबरोबर 4 खासदार आहेत, 3 राज्यसभेचे खासदार आहेत, विधान परिषदेचे खासदार आहेत, नगरसेवक आहेत. हा सगळा पसारा मग कशा करताय? हे काही शोभेच्या वस्तू म्हणून बघायचे आहेत का मला सांगा? चाकण महानगरपालिका आहे, चाकण नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, MIDC आहे, NHI आहे, PMRD आहे. या सगळ्यामुळे टू मेनी कुक्स स्पॉइल द डिश याचं उत्तम उदाहरण चाकण आहे. आणि सरकार काही करणार नाही म्हणून तिथल्या लोकांनी आता स्वतःच्या कचरा गाड्या ठेवल्या. याच्यासारखी दुसरी शर्मेची गोष्ट नाही, तुम्हाला सांगतो. सारा कचरा सुद्धा आम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट मला उचलता येत नाही आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावता येत नाही. आज इथे एवढ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो, हा काय आज होतोय का? एका रात्री ट्रॅफिक व्हायला लागला का? नाही. ही इंडस्ट्री जेव्हा 30% वाढत होती तेव्हा 10-15 वर्षापूर्वीच त्यावेळेच्या उद्योग मंत्र्याच्या आणि पालकमंत्र्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं की वी आर हेडिंग फॉर अ बिग सीन ओव्हर देअर. पण त्यावेळेला फक्त तडफदार पहाटे 7 वाजता काम चालू करणार, धडाक्याने निर्णय घेणार. का नाही मग निर्णय घेतला? का नाही त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहायला मिळाली? वाय द डेव्हलपमेंट is not happening before you allow the expansion of the industry? आणि हे फक्त एका ठिकाणी नाहीये, हे फक्त महाराष्ट्रात आणि चाकणला होतंय असं नाहीये. संपूर्ण भारतभर मला एक हा रोग दिसतो. आणि यामुळे या इंडस्ट्रीच्या आसपासची जी सगळी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीमच आज कोलॅप्स व्हायला लागलेली आहे. मग अशा वेळेला सरकारी अधिकारी नेमकं काय करत असतात, त्यांची जबाबदारी काय, हा सवाल आहे. मग या 20 कंपन्या ज्या इथे आता सोडून जायची गोष्ट करतायत त्या प्रेशर ग्रुप निर्माण करतायत असं जर आम्ही म्हणायला लागलो तर मला तुम्ही सांगा, कोण आनंदाने हे करत असतं का? आज 4,000 जॉब जातील, 4,000 डायरेक्ट जॉब जाणार आहेत, म्हणजे इनडायरेक्ट 6,000 ते 7,000 जॉब जातील. याची जबाबदारी कोणाची? आज तिथे कोणकोणत्या कंपन्या नाही आहेत मला सांगा. इट्स अ ड्रीम डेस्टिनेशन. तुम्हाला सांगतो, नाशिक जवळ, पुणे जवळ, मुंबई पुणे हायवे जवळ, तुम्हाला JNPT 2-2.5 तासात तुम्हाला पोहोचता येईल अशा प्रकारची आवाज, तुम्हाला एअरपोर्ट जवळ. हे सगळं असताना फोक्सवॅगन, मर्सिडीज, हुंदाई यासारख्या कंपन्या इकडे आल्या, पण त्यांना इथे काय मिळालं? दीज आर ऑल ग्लोबल ब्रँड्स. दे हॅव सेट अप देअर फॅक्टरीज ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्तम सर्व्हिस मिळते. आणि आमच्याकडे सर्वात जास्त मार्केट आहे, सर्वात चांगलं लेबर आहे, सर्वात चांगली बुद्धिमत्ता आहे. फक्त काय नाही आमच्याकडे तर राजकीय इच्छाशक्ती आणि इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे चाकण हे आता वरदान नाही तर शाप ठरतं. याचं कारण केवळ रस्त्यावरचे खड्डे, अपुरे रस्ते आणि जायला यायला वेळ लागतो. आणि याचं कारण काय तर एक व्यक्ती आणि एक एजन्सी नाही. हे आज लक्षात येतं आमच्या, ह्या पूर्वी का नाही लक्षात आलं? एवढे आमदार, खासदार, एवढे सरकारी अधिकारी होते आणि अनेक अधिकारी फार कर्तव्य दक्ष आणि निस्पृह आणि करप्शन फ्री होते. पण व्हेअर वॉज द विजन? दे डिड नॉट सी इट कमिंग. त्यांना हे 5 वर्षात होईल याची कल्पना नव्हती का? एका तरी रिटायर्ड अधिकाऱ्यांनी आज लेख लिहिलाय का की माझ्या काळात मी फाईलवर असे असे शेरे लिहिले होते आणि मंत्री महोदयांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं? आज सवाल तिथून येणारा 1,00,000 कोटी GSTचा आहे. तुम्हाला सांगतो, इट्स नॉट ए स्मॉल अमाऊंट. नवीन गुंतवणूक आणण्याकरता आम्ही परदेशला, डावोसला जातो. वंडरफुल. महाराष्ट्र अट्रॅक्ट्स द लार्जेस्ट नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंट्स फ्रॉम अब्रॉड. सॅल्यूट टू यू. महाराष्ट्राची उद्योजकतेला आणि तुमच्या धडधडीला मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून सलामच आहे. पण दॅट इज 25% इन माय ओपिनियन. बाकीचे 75% ते उद्योगधंदे इकडे आल्यानंतर आमची व्यवस्था त्यांना काय रेड कार्पेट ट्रीटमेंट देते. त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारचे उद्योगधंदे एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्यावर लक्ष ठेवून त्याच्या अँसिलरीज युनिट किती येत आहेत, त्याचं एक्सपान्शन काय होतंय याच्यावर कोणाचं लक्ष नको. मग अशा जाणाऱ्या इंडस्ट्रीजकडे, 20 इंडस्ट्रीज ज्या सोडून जात आहेत त्यांच्याकडे एक नौटंकी आणि प्रेशर ग्रुप म्हणून आम्ही बघायचं. इज दिस द वे, राईट वे ऑफ डुईंग?
आणि हे कशा करता मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इनॅडिक्वेट ही परिस्थिती का निर्माण झाली. आज हे तळेगावच्या जवळ सगळं सरकत आहे. म्हणजे आज जे चाकणमध्ये होणार आहे ते उद्या तळेगावमध्ये होणार आहे. मग तळेगाव आजच तयार करायला नको. एक दुसरी मानसिकता काय माहितीये का, हे बघा आम्ही कर्नाटकापेक्षा चांगले आहोत, आम्ही तळेगावपेक्षा, आम्ही काय तमिळनाडूपेक्षा चांगले आहोत, आम्ही गुजरातपेक्षा चांगले आहोत. कम ऑन, फॉरगेट दिस. एक लक्षात ठेवा, कर्नाटकाचं पॉप्युलेशन आणि जिओग्राफी जी आहे ना, ती एक्झॅक्टली जर्मनी एवढी आहे. कॅन वी कम्पेअर कर्नाटक विथ जर्मनी टुडे इन ऑन एनी पॅरामीटर? आय एम टेलिंग यू. सुदैवानी मी चीनमध्ये बराच काळ काम केलं. तिथे काही कंपन्या चालवल्या, काही कंपन्यांना फायनान्स करायची विषय आला होता, काही कंपन्यांमध्ये ट्रेनिंग करायचा विषय आला होता. तुम्हाला सांगतो प्रचंड मोठ्या इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत. प्रचंड मोठ्या म्हणजे तुम्हाला सांगतो 3-3 किलोमीटरच्या शेड्स आहेत आणि हजारो लाखो कर्मचारी तिकडे काम करतात आणि त्यांच्या इव्हॅक्युएशन म्हणजे यायची आणि जायची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला कुठेही तिकडे गर्दी किंवा अशी काही गोष्ट दिसत नाही. दे आर इव्हॅक्युएटेड व्हेरी फास्ट. तिकडे मेट्रो उभी राहिलेली आहे, तिकडे रेल्वे आलेली आहे, तिकडे ट्रक टर्मिनल्स आहेत, तिकडे बस टर्मिनल्स आहेत, तुमच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे. गुआंगडोंग तुम्हाला सांगतो, गुआंगडोंगला इलेक्ट्रॉनिक आणि फॅशन इंडस्ट्रीचा हब आहे. काय सुंदर फॅसिलिटीज दिल्या आहेत. यांगझेला हेवी इंडस्ट्रीज आहेत. अप्रतिम फॅसिलिटी चीनमध्ये उभी केली आहे. फोशानला फर्निचर आहे. तुम्ही शांघायला जा, कुनशानला जा, सगळीकडे तुम्हाला इंडस्ट्री एक्सपान्शनच्या आधी इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं दिसतं. एक चांगली गोष्ट झाली की उद्योग मंत्र्यांनी 20 इंडस्ट्रीजनी आम्ही ही इंडस्ट्री सोडून जातो सांगितल्यानंतर तिकडे व्हिजिट केली आणि उद्या हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि फास्ट ट्रॅक मध्ये आम्ही करू ही सगळी आश्वासनं दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जसा जनता दरबार भरवतात तसे उद्योग दरबार भरवले जातील आणि मी स्वतः इकडे येईन आणि ह्याच्यावरून काय म्हणू आपण ज्याला पुढच्या स्टेज मागचा शहाणा म्हणतात त्याप्रमाणे मी आता संभाजीनगरला जाईन. ऑल आर वेलकम. पण वाय यू डिड नॉट सी इट कमिंग? मग तुमचं खातं काय करत होतं? तुमच्या पक्षातल्या तिथल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समस्या निर्माण व्हायच्या आधी तुम्हाला त्याची जाणीव नाही करून दिली. आपल्याकडे काय माहितीये का, समस्या निर्माण झाली ना की आम्ही जागे होतो. मग एकतर उद्योग मंत्री सॉल्व्ह करायला जातात ते तरी येतं किंवा मग त्यांचे पाय खेचायला आमच्याकडे चिखलफेक सुरू होते. तीच चिखलफेक आणि तीच समस्या तिकडे दिसली. उद्योग मंत्री आल्यानंतर खरं तर पुण्याच्या आसपासच्या सगळ्या आमदारांनी तिकडे हजर राहून या समस्येला काय उत्तर असू शकतं याबद्दल व्हॅल्युएबल सूचना देणं अपेक्षित होतं. पण दिसले फक्त अमोल कोल्हे आणि बाबाजी शिंदे. मग त्याच्यातनं काय होणार आहे मला सांगा? विल दिस इंडस्ट्री एव्हर स्टे ओव्हर हिअर? दुर्दैव आहे की या खड्ड्यांच्या बाजूलाच ना ते मोठं होर्डिंग आहे, महाराष्ट्र गतिमान, निर्णय वेगवान. हे होर्डिंग लावायची गरज नाहीये. तुम्हाला सांगतो, वेन यू ऍक्च्युअली डिलिव्हर हे लोकच म्हणणार आहेत तुमच्याबद्दल. काही गरज नाहीये तुम्हाला ते होर्डिंग लावायची. तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलं तर डेफिनेटली होईल आणि मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस हे करू शकतात. इट्स इनॅबिलिटी टू फोकस इन माय ओपिनियन. हे म्हणजे कसं झालंय माहितीये का, एखाद्या बॉलरनी बॉल टाकल्यानंतर एक रिॲक्शन म्हणून खेळाडू बॅट्समन त्याला फटका मारतो ना, तसं काहीच झालंय. बट देवेंद्र फडणवीस, यू आर स्पेशल. यू आर व्हॉट सचिन तेंडुलकर टू इंडियन क्रिकेट टीम, यू आर टू इंडियन पॉलिटिक्स. सचिन तेंडुलकरला बॉल पडायच्या आधी तो जेव्हा बॉलरच्या ग्रीपमध्ये असतो तेव्हा दिसतो आणि कळतं की बॉल कसा पडणार आहे आणि त्याप्रमाणे तो स्टान्स घेतो, सज्ज होतो आणि फटका मारतो. तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की समस्या निर्माण होताना किंवा त्याच्या आधी त्याचा अंदाज देवेंद्रजींच्या सरकारला आला पाहिजे आणि ती समस्या निर्माण व्हायच्या आधी अथवा निर्माण होताच त्या क्षणी ती सॉल्व्ह झाली पाहिजे. ही अपेक्षा आपल्याकडनं बाळगणं चूक आहे का? अधिकाऱ्यांना याकरता धारेवर धरलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आजच्या औद्योगिक विकासाचं श्रेय हे आजच्या राजकारण्यांचं नाहीये. हे 18व्या शतकापासून मुंबईची जी पायाभरणी, महाराष्ट्राची पायाभरणी होत आली. कोल्हापूरचा उद्योग काय आज नाही उभा राहिला. शाहू महाराजांच्या काळापासून त्याची पायाभरणी झालेली आहे. त्यामुळे आज ही इंडस्ट्रियल इस्टेट भकास करायचं श्रेय आणि गुन्हा फक्त तुमच्या नावावर नोंदवला जाणार आहे. हे सगळं मी तुम्हाला तळमळीनं आशा करता सांगतोय की हे सगळं दैव दुर्लभ आहे महाराष्ट्राला मिळालेलं आणि हे दैव दुर्लभ असलेलंच आम्ही जर असं उद्ध्वस्त करत असू तर उद्याचा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. So whatever is happening today by the government, it's too late and too little. But चलो देर से आए, दुरुस्त आए. ज्या इंडस्ट्रीची 30% ग्रोथ आहे त्यातल्या काही कंपन्यांना, 1-2 कंपन्यांना पूर्वी मी कन्सल्टंट होतो, 30% ग्रोथ दाखवले त्यांनी. 30% त्यावेळेला आय एम शुअर दे आर मेंटेनिंग इट.
30% ग्रोथ ही जर तुम्हाला कागदावर MIDCला दिसत असेल तर तुम्ही पुढच्या 30 वर्षाचं प्लॅनिंग नको करायला, की इकडे काय प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते, इथे काय प्रकारचे निर्णय घेण्याकरता मुळात पहिले काही घटनेत जर काही MIDCच्या ऍक्टमध्ये बदल करायचे असतील, सरकारी अप्रुव्हल प्रोसेसमध्ये बदल करायचे असतील, वाय ऑल दिस इज नॉट हॅपनिंग. आणि हे करू शकणारी एकच व्यक्ती आहे का महाराष्ट्रात? तुकाराम मुंडे नावाची. तुम्हाला मी आज सांगतो, डझनावारी अधिकारी आहेत, डझनावारी अधिकारी आहेत की जे कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा बाळगत नाहीत आणि ह्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात. पण मग त्यांना आम्ही प्रमोट का करत नाही? आम्ही त्यांच्या पाठीवर थाप का मारत नाही? हा सगळा व्यवहार आज या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे. देर सही, चलो गवर्नमेंट आ गए, उसको वेलकम करते हैं, पर नाउ डोंट वेस्ट इवन ए सिंगल डे और ए सिंगल मिनिट. जे काही तुम्ही बोललायत ते डिलिव्हर करून दाखवा. याचं कारण उद्याचा महाराष्ट्र जर आम्हाला $1 ट्रिलियन करता आला तरच देश $5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि विकसित भारत होणार आहे. विकसित भारत होण्याकरता आधी विकसित महाराष्ट्र आणि त्याच्याकरता विकसित इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्याकरता विकसित बुद्धिमत्तेचे राजकारणी आणि विकसित बुद्धिमत्तेचे अधिकारी ही आमच्या गरज आहे. प्रेक्षको, तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन विषय घेण्याकरता आम्हाला प्रेरित करा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.